त्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार हत्या प्रकरण चांगलंच तापले। घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा शहर बंद करण्यात आलेले। लहान मोठी सर्वच दुकानदारांचं बंदमध्ये सहभाग आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा निघणार आहे। वर्ध्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती। त्याच निषेधार्थ आज वर्धा बंदचं आव्हान देण्यात आलेलं होतं आणि वर्धा बंदसाठी जे वर्ध्यातील व्यापारी वर्ग आहे त्यांनी आपले प्रतिष्ठाने स्वयंपूर्तीने बंद ठेवलेले आहेत। आपण दृश्यामध्ये बघतोय की व्यापाऱ्यांचे जे प्रतिष्ठाने आहे ते बंद आहेत। सकाळी 9 वाजता हे दुकाने उघडल्या जाते, परंतु 9 वाजतापासूनच प्रतिष्ठाने स्वयंपूर्तीने बंद ठेवलेले आहेत। त्यानंतर वर्धा शहरामध्ये आक्रोश मोर्चा निघणार आहे। तो सरळ जिल्हा कचेरीवर धडकणार आहे। जिल्हा कचेरीवर धडकून आरोपीला जरी पोलिसांनी अटक केलं असलं तरी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून 100 दिवसाच्या आत त्याच्यावरती निकाल देण्यात यावा अशी सुद्धा जनतेची मागणी आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।